नंदाज युनिक किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जो पदार्थ खाऊन आपल्या मनाला आनंद मिळतो, तृप्ती मिळते, तो म्हणजे मोदक। थोडक्यात मोदक या शब्दाचा अर्थ आहे आनंददायक। जेव्हा गणपती बाप्पाला खूप भूक लागली होती तेव्हा माता पार्वतीने पण हा मोदक बनवून दिला आणि त्यांची तृप्ती झाली होती। आता तृप्ती का होते? कारण ह्याच्यामध्ये जे आपण पदार्थ वापरतो ते सगळे आपल्या शरीराला आणि मनाला तृप्ती देणारे आहेत। जसे की आपण तांदळाची पिठी वापरतो, ती ग्लुटेन फ्री आहे आणि त्यामुळेच आपल्याला उकडीचे मोदक करताना मळायचे थोडासा अट्टहास करावा लागतो। त्याच्यानंतर आपण ओलं खोबरं वापरतो। हे ओलं खोबरं जे आहे ते खाल्ल्यामुळं पोट भरतं, तृप्तीचा आनंद मिळतो आणि म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याचशा पदार्थांमध्ये ओल्या नारळाचं वाटण घालायला सांगते। त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि शिवाय पोटभरीचाही आनंद मिळतो। तसंच आपण ह्याच्यामध्ये गूळ वापरतो। गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं आणि त्याच्यामुळे पचनशक्ती वाढते। आपण खसखस वापरतो, ती खसखस जी आहे ती कॅल्शियम युक्त असते, त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळे वापरले जाणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या शरीराला पोषक आहेत। आणि तांदळाची पिठी म्हणाल तर त्याच्यामुळं आपली स्किनही चांगली होते आणि त्याच्यामुळे जरी तुम्ही डाएट करत असला तरी हा मोदक तुम्ही फ्रीली खाऊ शकता, कारण हा तृप्ती देणारा आणि वजन न वाढवणारा परंतु शरीराला पोषक असा आहे। तांदळाची पिठी पचायला हलकी असते आणि त्यामुळे या गणेश चतुर्थीला तुम्ही उकडीचे मोदक नक्की करा। बाहेरून पदार्थ आणून नैवेद्य दाखवण्यापेक्षा घरीच हा उकडीचा मोदक बनवा आणि सगळ्यांना तृप्ती द्या, मनाला आनंद द्या। आनंददायक असा हा पदार्थ तुम्ही घरी बनवा। सर्वांना गणेश चतुर्थीच्या मोदकमय आणि मंगलमय शुभेच्छा। बघूया आपण ही रेसिपी कशी करायची। मोदकाचे सारण करण्यासाठी प्रथम आपण पॅनमध्ये खसखस भाजून घेणार आहे। 1 चमचा एवढी खसखस घेतलेली आहे, ही आपण भाजून घेऊयात। खसखस आपली भाजलेली आहे, मी गॅस बंद करते। आता ही भाजलेली खसखस मी कलबत्त्यामध्ये घेते। कलबत्त्यामध्ये थोडी आपण ही ओबडधोबड बारीक करायची, त्याच्यामुळं मोदकाला छान स्वाद येतो। खसखस थोडी आपण ओबडधोबड केली, मिक्सरपेक्षा अशी आपण कुटून घेतली की त्याचा छान स्वाद येतो। जस्ट फुटली पाहिजे ही खसखस, खूप आपल्याला याची पावडर नाही करायची। अख्खी घातली तर इतका छान स्मेल येत नाही। मी ह्यात वेलची पण आधीच कुटून ठेवलेले आहेत आणि त्यातच मी ही खसखस टाकलेली आहे। खूप सुंदर असा याचा सुवास येतोय। ही आपली खसखस। आता पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया, 1 चमचाभर। आणि त्या तुपामध्ये आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालणार आहे। हे ड्रायफ्रुट्स थोडे परतून घ्यायचे, म्हणजे हे छान स्वादिष्ट लागतात मोदकामध्ये। ड्रायफ्रुट्स थोडे परतून झाले। ड्रायफ्रुट्स केव्हाही असे ड्राय रोस्ट केले कशामध्ये घालायला किंवा तुपामध्ये भाजले तर त्याची चव आणखीन छान होते। आता ह्याच्यातच आपण घालूया खोवलेला ओला नारळ 1 वाटी। नारळ आपण खोवलेला हा परतून घेऊया छान, त्याच्यामधलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी होतं। ज्या वाटीने मोजून आपण नारळाचा चव घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी एवढा आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि गूळ चांगला ह्याच्यामध्ये विरघळू द्यायचा। ते छान हलवून असं सगळा गूळ वितळला पाहिजे।
गूळ आपला वितळलेला आहे बघा, परंतु अजून हे ओलसर दिसतंय. तर ह्याचा ओलावा कमी करण्यासाठी खूप वेळ परतत बसण्यापेक्षा मी इथं तुम्हाला एक टीप सांगते. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी जी आपण तांदळाची पिठी तयार केलेली आहे उकडीसाठी, ती थोडी पिठी घालायची किंवा मिल्क पावडर घालायची. हे बघा, एवढी छोटा अर्धा चमचा मी ही पिठी घातली. त्याच्यामुळे हे सारण पटकन तयार होतं. कारण तांदूळ काय करतात, पाणी लगेच ॲब्सॉर्ब करून घेतात आणि त्याच्यामुळे ही थोडी पिठी घातली. टेस्टही छान होते आणि सारण आपलं पटकन तयार होतं. खूप वेळ आपल्याला परतत बसावं लागत नाही. बघा, आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय खसखस, जे आपण मगाशी ओबडधोबड बारीक केलेली आहे, आणि वेलची. खूप छान वास येतो ह्याचा. खसखस आणि वेलची मी एकत्र कुटलेले आहेत त्याचा. आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात. आणि हे मिक्स करून घेऊयात. आता आपलं हे सारण रेडी झालेलं आहे. आपण हे थंड करायला ठेवूया. आता आपल्याला उखड तयार करायची. त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण 1.5 वाटी एवढं पाणी घालूयात. आता मी केशर जे आहे ते 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि त्याचं हे गाळून पाणी तयार केलेलं आहे. मी आता 1 वाटी आधी पाणी टाकलेलं आहे. आता आणखीन आपण अर्धी वाटी एवढं पाणी टाकणार आहे. म्हणजे टोटल आपलं 1.5 वाटी एवढं पाणी झालं. आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकूयात. गरम करून थंड केलेलं थोडंसं दूध टाकायचं. 1-2 चमचे एवढंच दूध टाकायचं. आता मी गॅस मोठा करते आणि ह्याला एक उकळी आणूया आपण. आपलं आपलं पाणी जे आहे ते उकळलेलं आहे बघा चांगलं. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात चिमूटभर मीठ. मीठ टाकलं की परत एक उकळी आणायची. आता उकळी आलेली आहे. गॅस बारीक करायचा आणि ज्या वाटीने मोजून आपण 1.5 वाटी एवढं पाणी घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी एवढी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. आता ही पिठी करताना मी तांदूळ कोणते वापरले, तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले, 1 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी एवढे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. उलथण्याच्या मागच्या बाजूने हे आपण हलवून घेऊया. गॅस अजून चालूच आहे, मी बंद केलेला नाही. हे सगळं मिक्स करूया. बघा, केशराचं पाणी घातल्यामुळं त्याला नॅचरल कलर खूप छान येतो आणि आपण तांदूळ चांगल्या प्रकारचे वापरलेत, त्यामुळे त्याचा सुवासही खूप छान येतोय. हे सगळं छान मिक्स करून घेतलं. आता ह्याला आपण गॅस बंद करून झाकून ठेवूयात. गॅस मी बंद करते आणि 10 मिनिटासाठी आपण हे कव्हर करून ठेवूया. दहा मिनिटांनंतर आपण आता हे पीठ परातीत काढून घेऊया.
छान उकड बसलेली आहे हा पिठाला. हे सगळं पीठ मी परातीमध्ये ट्रान्सफर केलं. आता ह्याला थोडं आपण स्मॅशरने स्मॅश करूया. हे छान मळून घेणंच खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जरी मळायचा कंटाळा येत असेल गरम गरम, तरी हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमधनं काढायचं. एकदम इझी वे. पूर्ण थंड झालं पाहिजे, मात्र गरम नाही घालायचं मिक्सरमध्ये. आता आपण हे हाताने मळूया. हाताला सोसवेल असं झालं की हाताने मळून घ्यायचं. कलर किती छान आलाय बघा. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा फक्त. हे बघा, पाणी मी जस्ट हाताला लावलं. जेवढी उखड छान मळली जाणार तेवढे मोदक मऊ आणि लुसलुशीत. हे बघा, फक्त ओला हात. हाताला आणि मुठीला असं पाणी लावलंय जस्ट मी, आणि असं दाबून दाबून छान असं लोण्यासारखा मऊ गोळा करून घ्यायचा. मळण्यामध्ये कमी पडायचं नाही फक्त. आणि मी तुम्हाला आयडिया सांगितली, सगळी पिठी उखडलेली थंड करून घेतली, उखड सगळी, आणि मिक्सरला फिरवली तरी चालेल. फक्त मळताना ह्याला छान मळून घ्यायचं. मी मुठीला जस्ट असं पाणी लावते आणि मुठीने दाबून दाबून हे मळून घ्यायचं छान असं. आता हे मळून तयार झालेलं आहे. हे कसं ओळखायचं तर बघा, आता मी इथं दाबते मुठीने. तर मुठीने दाबल्यानंतर इथं कडेला चिरा पडत नाहीत. आधी सुरुवातीला काही वेळ चिरा पडतात आणि आपलं हे तयार झालं की ह्याला चिरा पडत नाहीत अजिबात. तर आपलं हा पीठ तयार झालेला आहे. हे मळून पूर्ण झालं की थोडंसं तूप ह्याला लावायचं. हे बघा, अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे मी हातावर, आणि ह्याला आपण लावून घेऊयात. हे बघा, आपला लोण्यासारखा मऊ असा छान हा गोळा तयार झालेला आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. लिंबा एवढ्या आकाराचे साधारण हे गोळे तयार करायचे. असेच आपण हे सगळे गोळे करून घेऊया. गोळे करताना पण बघा, हे पीठ कसं झालंय तुमच्या लक्षात येत असेल.
अजिबात हाताला चिटकत नाही हे. दीड वाटी आपण पिठी घेतली होती. त्याच्यामध्ये हे साधारण आपले 15 गोळे तयार झालेले आहेत. हे गोळे आपण एका स्टीलच्या डब्यात भरून आदल्या दिवशी करून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मोदक केले तरीही चालतात. फक्त हे झाकून ठेवायचं. केल्या केल्या गोळे केल्या केल्या किंवा आपण उखड तयार केल्या केल्या मळून लगेच मोदक केले पाहिजे असं नाही. आता हे झाकून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा डबा ठेवायचा. हे आपण 12 तासानंतर केले तरी चालतात. हे खराब होत नाहीत. बघा, हा एक गोळा घेतला. परत एकदा हा छान असा रोल करून घ्यायचा हातावर. हातावर रोल केल्यानंतर तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा. जस्ट खूप पीठ नाही लावायचं, पण तांदळाच्या पिठीमध्ये हा घोळवून घेते मी. आणि अशा पद्धतीने हे बघा, ही पारी आपण करून घ्यायची. माझं हे 2 बोट बघा इथं फिरतायत आणि हे 4 बोट आणि अंगठा. खूप पातळी करायची नाही पारी ही, मीडियम करायची. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही झाली पाहिजे. ह्या बोटामुळं 4 बोट आणि अंगठ्यामुळं आतली बाजू होते आणि हे वरच्या 2 बोटांमुळं कडेची बाजू होत राहते. लाटायची गरज पडत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही लाटूनही घेऊ शकता. हे बघा, अशी आपण ही वाटी तयार करून घेतली. आता ह्याला आपण कळ्या पाडूयात. हे बघा, कळी पाडताना मधलं बोट आत आणि 2 बोट बाहेर, खालून वरपर्यंत हे असं छान प्रेस करायचं. म्हणजे कळ्या छान दिसतात आपल्या. फक्त वरच नाही करायचं, खालून वरपर्यंत. खालून वरपर्यंत हे प्रेस करायचं. बघा, आपली ही कळ्या पाडलेली वाटी तयार झाली. त्याच्यामध्ये आता आपण हे सारण भरूयात. सारण भरताना असा गोळा करायचा आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा. गोळा आपल्या हाताला चिटकत नाही बघा अजिबात. आणि हे असं आता मोदक आपण बंद करून घ्यायचे. दोन्ही हात फिरवायचे, खालचा आणि वरचा. छान कळीदार सुबक असे हे मोदक आपले तयार होतात. वरचा एक्स्ट्राचा झालेला पार्ट जो आहे तो थोडा काढून टाकायचा. अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊयात. आणखीन एक दाखवते मी तुम्हाला. गोळा घेतला, हा छान रोल केला असा. तांदळाच्या पिठीमध्ये जस्ट आपण बुडवून घ्यायचा आणि ह्या हाताने बघा आपल्याला असं फास्ट करता येतं. मगाशी मी तुम्हाला दाखवलंय हाताची पोझिशन कशी ठेवायची. उजव्या हाताचा अंगठा आतल्या बाजूची पारी प्रेस करत राहतो आणि डाव्या हाताचा अंगठा वरच्या बाजूची. फास्ट आपण हे करू शकतो अशा वाट्या. त्याला वेळ लागत नाही. आपण उखड छान मळून घेतली की हे पारी आपली छान होते. बघा, कुठेही याला चीर पडत नाही. आता ह्याच्या कळ्या पाडून घेऊयात. हे बघा, कळ्या पडताना परत एकदा बघा, मधलं बोट आत आणि बाहेर 2 बोट आहे. हे जे बोट आहे अंगठ्या शेजारचं ते आतमध्ये ठेवायचं, मधलं बोट बाहेर. सॉरी, मी चुकून मधलं म्हटले मगाशी. आणि शेजारी शेजारी अशा ह्या कळ्या पाडून घ्यायच्या. कळ्या पाडून झाल्या की त्याच्यामध्ये आपण सारण भरूयात.
सारणाचाही गोळा करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित बसतो आतमध्ये. हे बघा. आणि असं गोल फिरवत फिरवत हा मोदक आपण बंद करूयात. दोन्ही हात फिरवायला लागतात आपल्याला. छान सुबक असा आपला हा मोदक तयार झालेला आहे. असेच आपण सगळे मोदक करून घेऊया. छान सुबक कळीदार असे मी हे 5 मोदक बनवलेत. उरलेले मोदक मी नंतर बनवणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या डब्यात आपण पिठाच्या गोळ्या करून ठेवलेल्या आहेत तो डबा पाण्यामध्ये ठेवायचा आणि आपल्याला हवं तेव्हा 10-12 तासापर्यंत हे कधीही आपण मोदक पुन्हा बनवू शकतो. हे पिठी खराब होत नाही. आता आपण हे वाफवायला ठेवूया. वाफवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये इथं मी हळदीचं पान घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे मोदक कसे ठेवायचे बघा. हा जो मोदक आहे तो पाण्यामध्ये जस्ट असा डीप करायचा, काढून घ्यायचा आणि ह्याच्यावर ठेवायचा. पाण्यामध्ये डीप करायचा, काढून घ्यायचा आणि ह्याच्यावर ठेवायचा. एकमेकांना चिकटले नाही पाहिजे मोदक ठेवताना. हे बघा, हे 5 मोदक मी असे ठेवलेले आहेत. त्याला आपण आता थोडं केशर लावूयावर. केशर पाण्यामध्ये घातल्यामुळं मोदकाचा रंगही सुरेख झालेला आहे. आता आपण हे वाफवायला ठेवूयात. बघा, हे पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यावर आपण ही चाळण ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचंय. हे झाकण ठेवून 10 मिनिट आपण मीडियम गॅसवर हे वाफवून घेणार आहे. 10 मिनिटानंतर मी गॅस बंद करते. आपले हे मोदक वाफवून तयार झालेले आहेत. हे बघा, हे सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत. मी 5च मोदक बनवले कारण गरम गरम आपल्याला बनवता येतात. पीठ कसं ठेवायचं, गोळे कसे ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. सुबक असे छान आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुपाबरोबर आपण हे सर्व करू शकतो. याच्यावर असं तूप टाकायचा आणि हा मोदक खायचा गुबगुबीत असा छान. आता हा मोदक इंद्राक्षी टेस्ट करते. आता मी हे टेस्ट करून पाहणार आहे. हे मोदक खूप मऊ, लुसलुशीत, यमी, छान सुंदर झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.